चलिए गाइस, अब हम कल के लिए बायस फाइंड आउट करेंगे. ओके. तर तुम्हाला काल सांगितलं होतं 1 आवरच्या PY पासून बाईंग येईल. कोणत्या? या फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. ओके. तर इथे मार्केट स्ट्रक्चर पण 5 मिनिटच्या टाईमवर सांगितलं होतं मार्केटने इथं. बट हा ट्रेडमध्ये माझा CTC गेला. प्रॉपर एंट्री पण होती, एक्झिक्युशन पण बरोबर होतं, पण कारण कॅन्डल त्यावेळेस नाही का छोट्या छोट्या क्रिएट होत होत्या, म्हणून मी CTC एक्झिट केला आहे. बरोबर आहे. तर आत्ता आपल्याला जर बघायचं जर असेल तर आपल्याला डेलीच्या याच्यामध्ये जावं लागेल. डेलीचं काय सध्या हा सिनेरिओ आहे, हा डेलीचा ऑर्डर ब्लॉक. ओके. आणि हा FVG मेन, तर डेलीचा PY. ओके. हा झाला. आता डाऊन साईडला लिक्विडिटी पेंडिंग आहे. कुठं? इथं लिक्विडिटी पेंडिंग आहे. ओके. हे एक लक्षात ठेवा डाऊन साईडमध्ये. ठीक. आता आपण 4 आवरमध्ये जातो. आता बघा 4 आवरमध्ये गेले. आता इथे एक ऑर्डर ब्लॉक येतोय 4 आवरचा. बरोबर. आता जर आपल्याला जर इथं जर एंट्री जर घ्यायची जर असेल तर आपण अजून यांना रिफाईन करू ऑर्डर ब्लॉक. मग नंतर रिफाईन कसं करायचं, 1 आवरमध्ये जायचं. आता इथं बघायचं 1 ऑर्डरचा ऑर्डर ब्लॉक आहे का 1 आवरचा. तर इथं हे लक्षात ठेवायचं, हे मार्क करून ठेवून द्यायचं असं. पण डायरेक्ट एंट्री नाही घ्यायची आपल्याला एंट्री घ्यायची आहे मार्केट स्ट्रक्चर स्वीप झाल्यानंतर. MSS झाल्यानंतर आपल्याला एंट्री घ्यायची. बरोबर आहे. आता बघा हे एक लक्षात ठेवा, 4 आवरचा PY हा पूर्ण 4 आवरचा PY. बरोबर आहे. बट 1 आवरमध्ये काय आहे बघा, आपण जर म्हणतोय हा बाईंग आहे आणि हा फर्स्ट ऑर्डर ब्लॉक झाला 1 आवरमध्ये. बट हे सेलिंग कॅन्डल बघा, हे इनसाईड ऑर्डर ब्लॉक आहे. बरोबर आहे. हा इनसाईड ऑर्डर ब्लॉक आहे, म्हणजे आपल्याला पूर्ण हा ऑर्डर ब्लॉक पकडावं लागेल. आणि हा जो राहिला FVG हा ब्रेकवे FVG. ओके. हा एक. आता 30 मिनिटरचा कोणता PY आहे का? नाही. हा पण आहे, हा आहे 30 मिनिटचा PY. आणि हा फिल झाला ऑलमोस्ट. FVG थोडासा बाकी आहे. ओके. 30 मिनिटचा. आता 15 मिनिटवर जातो आपण. 50 मिनिटवर फक्त एक राहिला ऑर्डर ब्लॉक, हा. आणि हा FVG. ओके. मार्केट सध्या या झोनमध्ये येऊ शकते, 4010 पर्यंत. ओके. तर आपण काही नाही करायचं, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होऊ द्यायचं या झोनमध्ये. ओके. या झोनमध्ये मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होऊ द्यायचं. मग तेव्हा एंट्री घ्यायची, अदरवाईज घ्यायची नाही. आता बघा इथं लिक्विडिटी पण आहे. आपण असं म्हणू शकत नाही की बा हा ऑर्डर ब्लॉक टॅप केला तर एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक आहे. एक जर विचार जर केला तर मार्केट लिक्विडिटी घेईल या ऑर्डर ब्लॉक घेईल, ते एकदा आपल्याला चेक करावं लागेल कन्फर्मेशननुसार. ओके. आता माझा हा सध्या ट्रेड चालू आहे, हा वाला.
15 मिनिटच्या ऑर्डर ब्लॉकपासून, हां या 15 मिनिटच्या ऑर्डर ब्लॉकपासून 15 मिनिटच्या ऑर्डर ब्लॉकपासून हा ट्रेड सध्या चालू आहे माझा. तर हा येईल कुठं, हा इथं घेतला होता मी, आणि हा नाही का इथं सध्या माझं टार्गेट आहे 1:10 जवळपास. आपण इथपर्यंत घेतो, या लिक्विडिटीपर्यंत जरी पकडलं तर चालेल, किंवा इथपर्यंत. ओके, आता हे झालं, हे माझं सिनारिओ झालं. आता उद्या काय करायचं, मार्केटमध्ये हा इथं मार्केट स्ट्रक्चर 4 आवर्सच्या लेवलला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होऊ द्यायचं. तर कोणाला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होत नसेल तर मी कमेंटमध्ये सांगतो तुम्हाला. ओके, काय राहते ते बघा. मार्केट स्ट्रक्चर या टाईपचं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होईल. हा इथपर्यंत, म्हणजे हा मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाला इथं MSS. ओके, असा काही सिनारिओ जर झाला MSS, तिथून आपण एक एंट्री घ्यायची. कुठून, लॉंग साईडसाठी जवळपास इथून पकडा, किंवा हा पूर्ण ऑर्डर ब्लॉक पण फिल होऊ द्यायचं. त्याच्यामध्ये जर होत असेल मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट तर आपण एंट्री घेऊ शकतो. असं नाही की बा इथंच होईल मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट, तसं नाही. इथं खेळेल थोडंसं, हे करेल, मग मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होऊ शकते. थोडासा वेट करूत आपण, लिक्विडिटी घेईल की काय घेणार एकदा चेक करायचं. मग त्या बेसवर मग आपल्याला या डेलीच्या ऑर्डर ब्लॉकपर्यंत मे बी जाऊ शकेल. हा इथपर्यंत. हे सध्या उद्याचं सिनारिओ आहे या कंडिशनचं. आधी कन्फर्मेशन बघायचं, झालं तर ठीक, नाही तर अदरवाईज मग लिक्विडिटी जर घेत असेल तर मग त्याच्यामध्ये लिक्विडिटी शिफ्ट झाली घेतली तर मग तिथून मग मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघायचं, मग एक ट्रेड घ्यायचा आपलं. बस, हे उद्यासाठी हे लेवल आहेत मेन. ओके.